भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शील मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय. शील, दान, उपेक्षा, निष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी करण्याचे टाळणे म्हणजे शील म्हणजे पापभीरुता. निष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न, हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे, ते सत्याखेरीज दुसरे काही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी, मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळे अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे, म्हणजेच त्यांना पारमिता, पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात.